सध्या देशात फक्त आणि फक्त वुमेन इन ब्लूची चर्चा आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये या भारतीय महिला क्रिकेट टीमनं जी ऐतिहासिक खेळी केली आहेत त्याला काही तोड नाही. याचं श्रेय टीममधल्या प्रत्येकीचंच आहे. पण फायनलमध्ये आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवणाऱ्या एका नावाचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. ते नाव म्हणजे शेफाली वर्मा. हरियाणाच्या रोहतकच्या गल्लीबोळातून निघालेल्या या खेळाडूने आज संपूर्ण देशाचं नाव अभिमानानं उंचावलंय. रोहतक ते वर्ल्ड कप फायनल हा शेफालीचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लहानपणी तिला मुलांसोबत क्रिकेट खेळावं लागलं. चांगलं ट्रेनिंग मिळावं म्हणून तिच्या वडिलांनी तिचं केस कापण्याचा निर्णय घेतला आणि सरळ बॉयकटच केला, जेणेकरून ती बिनधास्तपणे मैदानावर उतरू शकेल. टीम इंडियासाठी खेळण्याचं जे स्वप्न तिचं वडील स्वतः पूर्ण करू शकले नाही, ते आज तिच्या रूपाने पूर्ण झाल्याचं ते सांगतात. तिच्या खेळात तिच्या वडिलांची मेहनत, हरियाणाच्या मातीची ताकद आणि मुलांसोबत खेळायला घाबरणाऱ्या प्रत्येक मुलीचं स्वप्न सामावलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणूनच आज संपूर्ण हरियाणामध्ये एकच आवाज ऐकायला येतोय, असली सोना शेफाली वर्मा. शेफाली वर्मा आज फक्त एक फलंदाज नाही तर एक ऑलराऊंडर स्टार बनली, जी करोडो भारतीयांसाठी आणि खास महिलांसाठी प्रेरणास्त्रोत बनले. फायनलमध्ये शेफालीने 78 चेंडूमध्ये 87 धावाची धडाकेबाज खेळी केली. विशेष म्हणजे तिने स्मृती मानधनासोबत 104 धावांची दमदार सलामीची भागीदारी करत भारताला एक अविश्वसनीय सुरुवात करून दिली. शेफाली इथेच नाही थांबली, तर बॅटिंग नंतर जेव्हा तिला गोलंदाजीची संधी मिळाली तेव्हा तिने 21व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर सुने लूजची विकेट घेत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर 23व्या ओव्हरमध्येही तिने मरिजान कॅपचा महत्त्वाचा विकेट घेतला. शेफालीच्या फक्त बॅटनेच नाही तर बॉलनेही कमाल केली. तिने 7 4, 2 6 आणि 2 विकेटसह प्लेअर ऑफ द मॅच बनून एक जागतिक विक्रम रचलाय.